चलो, नमस्कार शिक्षक बांधवांनो, गुरु बांधवांनो. आपण टीईटीचा 2025चा पेपर 1 मॅथ्स पाहिलेलं होतं प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सिरीज मध्ये. आज आपण टीईटीचा 2024 पेपर 1 विषय गणित बघतोय. गेल्या वेळेसच्या मॅथ मध्ये आपण दोन्ही पद्धती पाहिल्या होत्या, म्हणजे पारंपरिक काय आणि शॉर्ट ट्रिक्स कसं वापरायची, त्या दोन्ही पद्धती. आता जिथं जिथं रिपीट होतंय प्रश्न, मी तुम्हाला सांगेल की हा प्रश्न रिपीट होतोय किंवा हा टॉपिक रिपीट झाला, मग आपल्याला त्या टॉपिकवर जास्तीत जास्त कसं रिव्हिजन मारता येईल ते पाहावं लागेल. ओके, चलो सुरुवात करू. हा टॉपिक रिपीट आहे. रिपीट म्हणजे आलेखात आलेखात एकतर विभाजित आलेख किंवा एकतर स्तंभालेख म्हणजे जोड स्तंभालेख विचारलेला आहे. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, चलो काय म्हणते बघा. अगोदर आपण इथंही करू. हा, जोड स्तंभालेखामध्ये हे आहे 40. ओके, 40 मध्ये हे आहे 20, म्हणजे 20 आणि 20, हे 20 आणि हे 20 आहे. ओके, इथं आहे 25. 25 मध्ये इथं आहे 15. ओके, हे 45 वर गेलेलं आहे एकूण, आणि हे आहे 30 वर. मग आता 30 म्हणजे 15 मुलं आहेत असा त्याचा अर्थ झालं. मुलं आहेत ते वरच्या भागात मुलं आहेत असं आता हे व्यवस्थित दिसणं झाले. तर चौकोन, हा, मुले मुली 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी, त्यांनी अगोदरच सांगितलं 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी, म्हणजे बरोबर आहे, यांनी सांगितलेले. हा, आता हे आहे ते 35 ला आहे, आणि इथं इथं आहे ही, तर हे 10 लाच आहे. तर त्यांनी वाय अक्ष मुलगे आणि मुली, तर वरचे मुली आहेत वरच्या, आणि खालचे मुलगे आहेत. तर इथं 10 मुलं आहेत, इथं 35. आता ते थोडस दिसण्यामध्ये होते. कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्याच्या संख्येच्या निमपट आहे. आता निमपट कुठं आहे हे आपल्याला लक्षात आली पाहिजे, म्हणजे एकाच वर्गात आहे निमपट. हे 40 आणि 20, इथं 25 15 आहे, इथं 45 30 आहे, इथं 35 10 आहे. त्याच्यामुळे निमपट कुठं आहे, तर निमपट एकाच ह्याच्यात आहे. म्हणजे किती का असणं, हे 40 आणि 20 म्हणजे एकमेकाच्या निमपट आहेत. काय म्हणले, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे म्हण. इथं बरोबर झाली, हे 20 20 झालं है ना. मुलीच्या संख्येच्या निमपट असं म्हणले, मुलीच्या संख्येच्या निमपट तर कुठं 35च्या निमपट 17.5 झालं, 45च्या 22.5 झालं, 25च्या 12.5 झालं, 40च्या 20, म्हणजे मुलग्याच्या म्हणले पण मुलग्याच्या संख्येच्या निमपट आहे. आता हे जोडस्तंभाले वर्ग आपण ह्याच्यात बघितलं पाहिजे. चलो एकदा म्हणजे पेपर मध्ये जो भाग आहे तो एकदा बघून घेऊ, कारण जे आपल्याला दिसतंय तसं नाहीये. म्हणजे हे वरचे मुलं आहेत, हे वर जे आहे ते मुलं आहेत, खाली खाली मुले आहेत, खाली मुलगे आहेत, वर मुली आहेत. ओके, मुलींची संख्या इथं 15 बरोबर आहे. हा, सी आहे, सी येते बरं का, सॉरी सॉरी, कारण हे आपण समजण्यामध्ये ही होतोय. तर हे वर तर सगळं ही दिलेलं आहे, असं कसं काय व्हायला. ह्या रेषा ज्या मारल्या आहेत ती मुलगी आहेत, आणि वरचे जे आहेत ते मुलगे आहेत, खाली रेषा मारलेले आहेत. म्हणजे इथं 30 मुलं आहेत आणि वर 15 मुली. 30 मुलं 15 मुली, इथं 10 मुलं आणि 25 मुली आहेत. ओके, इथं 15 मुलं आणि 10 मुली आहेत. इथं 20 मुलं 20 मुली आहेत, म्हणजे 30च्या 15 म्हणजे पर्याय क्रमांक सी. ओके, खाली मुलगे आहेत बरं का, आणि वर मुली आहेत. खाली मुलगी आहेत आणि वर मुली आहेत. ओके, बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत. आता बी वर्गातील मुली बघू. बी वर्ग आहेत मुली 10, बी वर्गामध्ये मुली आहेत 10. ओके, चलो, बी वर्गातल्या मुलींची संख्या आहे 10. मुलींपेक्षा डी वर्गातील मुली, आता डी वर्ग बघू. डी वर्गामध्ये 20 मुलं आणि 20 मुली आहे, ए बी सी डी इथं आहे. हा, डी वर्गामध्ये 10 मुलगे आहेत आणि 25 मुली आहेत. 25 मुली आहेत, 25 मुली, इथं 10 मुली. बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी
अथवा अधिक आहेत तर 15 ने अधिक आहेत तर 15 ने अधिक. ओके. पर्याय क्रमांक 3 10 आणि 25. ओके. चलो. यम वजा डी गुणिले एक्स भागिले सी. आता हे रोमन अंकावर आहे आणि रोमन अंक एखाद्या वर्षानं परत परत रिपीट होते. रोमन अंकावरचा हा प्रश्न आहे. रोमन अंक. रोमन अंक. आता रोमन अंकामध्ये आपल्याला 1 2 3 40 पर्यंत किंवा तर याच्यामध्ये फक्त 50 ला लक्षात ठेवलं पाहिजे. 50 ला काय म्हणतात, 100 ला काय म्हणतात, 500 ला काय म्हणतात आणि 1000 ला काय म्हणतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे एलसीडीएम. एलसीडीएम. एलसीडीएम हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर ह्याला एलसीडीएम लक्षात ठेवा. 50 ला एल म्हणतात, 100 ला सी म्हणतात, 500 ला डी म्हणतात, 1000 ला एम म्हणतात. ओके. आता इथं काय म्हणला, एम वजा डी. एम म्हणजे काय, एम म्हणजे 1000. 1000 वजा डी म्हणजे 500. एम वजा डी गुणिले एक्स. गुणिले एक्स याचा अर्थ असतो 10. गुणिले एक्स म्हणजे 10 भागिले यल. यल म्हणजे 50. ओके. यम. यम म्हणजे 1000 हे लक्षात आलं पाहिजे. डी म्हणजे 500 गुणिलेला गुणिले एक्स म्हणजे 10 असते भागिले यल म्हणजे एलसीडीएम. 50 ला यल म्हणतात, 100 ला सी म्हणतात, 500 ला डी म्हणतात, 1000 ला एम म्हणतात. एलसीडीएम लक्षात ठेवायचं. एलसी लक्की डीएम. लक्की डीएम जो डीएम होतो, डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. डीएम लक्की. एलसी लक्की डीएम लक्षात ठेवायचं. 50 100 500 1000 एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आता इथं कंस पहिल्यांदा सोडवावं लागेल. मग काय झालं, 500 म्हणजे 1000 मधनं 500 गेले, 500 राहिले गुणिले 10 भागिले 50. ओके. 1 शून्याला 1 शून्य गेलं. हा 5 1 5, 5 1 5 0 म्हणजे वर काय राहिलं, 100 राहील. ओके. 100 ला काय म्हणतात, मग 100 ला रोमन अंकात काय म्हणतात, 100 ला रोमन अंकामध्ये काय म्हणतात हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. 100 ला सी म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. मग आता रोमन अंकावर 1 वर्ष गेलं की दुसऱ्या वर्षी परत परत प्रश्न असतात. 101 टाइम एलसीडीएम लक्षात ठेवायचं. एक्स म्हणजे काय, रोमन अंकामध्ये एकच अंक 3 वेळा घेता येतो. म्हणजे मला जर 3 काढायचे असतील तर 3 वेळा मी आय 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 लिहू शकतो, 4 वेळा लिहू शकत नाही. म्हणून 4 लिहिताना मी विही मधनं म्हणजे हे 5 आहे, 5 मधनं 1 वजा करतो असं आपण लिहितो. सेम 90 लिहिताना तसंच करावं लागतं. 100 मधनं 10 वजा करावं लागतं. 90 लिहित असताना हे 100 आहेत, त्या 100 मधनं 10 वजा करावं लागतं तर एक्स सी लिहावं लागतं. मला एक्स सी लिहावं लागतं, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. मला 900 करायचे, 900 लिहायचे, 900. तर 900 लिहित असताना यम जे आहे ते यम 1000, त्या 1000 मधनं 100 वजा करायचे तर कारण त्याच्याशिवाय 900 होत नाही तर सीएम असा त्याचा अर्थ आहे. ओके. मला 400 लिहायचे तर सीडी लिहावं लागतं. 400. 400 लिहित असताना 500 मधनं 100 गेले, 500 मधनं 100 गेले म्हणजे सी डी असा ते लिहावं लागतं. ओके. चलो. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग. आता बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण जे पहिली दुसरी तिसरी चौथीला आपण ते अपूर्णांक शिकलो त्या अपूर्णांकामधला हा भाग आहे. किती भाग केलेत बघा,
1 2 3 4 5 6 7 8 9 9 भाग केले त्या आकृतीचे. मग आता छेदस्थानी 9 पाहिजे. भाग करणे याचा अर्थ जेवढे भाग केलेत ते छेदस्थानी लिहितो आपण. 9 भाग केले तर 9 छेदस्थानी लिहितो. येत्या लक्षामध्ये 9 भाग हे केलेले भाग असतात. हे केलेले भाग किंवा हे एकूण भाग असतात. हे लक्षात घ्या. एकूण भाग. ओके. कुठलेही एकूण किंवा केलेले भाग छेदस्थानी असतात. आणि घेतलेले, आता हे नाही रिकामा विचारलंय, मग रिकामा किती आहेत? 1 2. तर 2च रिकामा आहेत म्हणून 2. 2/9 असंही आलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आहे 2/9. याचं काही संक्षिप्त रूप होत नाही. काही वेळेला जर संक्षिप्त रूप होत असेल तर आपण तसं करतो. याचं काही संक्षिप्त रूप झालेलं नाही. एका रस्त्याची लांबी 2 किमी 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायचे. इथं बघा बघा, रस्ता असा असतो. ओके. हा रस्ता, याची लांबी आहे 2,566 म्हणजे 2000 मीटर. 2560 मीटर असा त्याचा अर्थ झाला. ओके. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येक 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला जास्तीत जास्त म्हणलं की इथलं एक धरावं लागतंय बरं का. सुरुवातीचं एक धरावं लागतंय. जास्तीत जास्त म्हणलं की हे लक्षात ठेवायचं. मग आता 6.4 मीटरवर म्हणजे 2560 भागिले 6.4, कारण 6.4 मीटरला लावायचे. आता मग काय करायचं? हे 6 पॉईंट सोडून द्यायचे, हे पॉईंट काढून टाकायचे. पॉईंट काढायचे म्हणजे वर आपल्याला 1 0 द्यावं लागेल. मग हे 25,600 होतील वर. 25,600 होतील वर आणि खाली फक्त 64 राहील. ओके. आता मग किती ना भाग घालता? 8 न घातलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट 16 न घातलं तरी चालतंय. 16 1 हे 16 चौक 64. ओके. 16 1 16. किती उरले? 9 उरले. 16 सखी 96 म्हणजे हे टिंब टिंब. परत अजून किती झाले? 4 1 4. 4 चौक 16 म्हणजे इथं आले 400. ओके. बघा, पण इथं जास्तीत जास्त म्हणलं की हे सुरुवातीचं एक आणि इथलं एक घ्यावं लागतंय. आणि दुतर्फा आहेत. एका बाजूला 400 झाड लागणार, दुसऱ्या बाजूला 400 झाड लागणार आणि हे सुरुवातीचे एक एक. जर जास्तीत जास्त म्हणलं तर हे लक्षात ठेवायचं, सुरुवातीला एक झाड लावून पुन्हा इथं लावावं लागेल 6.4 वर, पुन्हा 6.4, पुन्हा 6.4 असं करत चालावं लागेल. पण सुरुवातीचा लावावं लागेल ना. सुरुवातीचा 0 मीटरचा धरावा लागेल ही. म्हणून हे 400, हे 400, 800 आणि हे 2. ओके. 400 अधिक 400 अधिक 2 सुरुवातीचे असं मिळून 802 झाडं लागतील. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि दुतर्फा म्हणलेला आहे की दुतर्फा हा शब्द आला की दोन्ही बाजूला, आणि जास्तीत जास्त हा शब्द आला की सुरुवातीचे एक एक घ्यायचे. हे लक्षात ठेवायचं. मग किती? 802 झाडं लागणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2. ओके. अतिशय सोपं. एक प्रश्न हा त्रिकोण किंवा कोणाच्या लक्षणावर किंवा गुणधर्मावर एक प्रश्न फिक्स आहे. प्रत्येक वेळेला एक प्रश्न फिक्स आहे. समांतर. आता समांतरभुज चौकोन कसा असतो हे अगोदर लक्षात घ्या. हे समांतरभुज आहे. ओके. समांतरभुज चौकोन हा ABCD. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, समोरासमोरील बाजू एकरूप असतात. या बाजू एकमेकांना छेदत नाहीत. समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. सम्मुख कोन सुद्धा एकरूप असतात. हे कोन एकरूप असतात. हे लक्षात ठेवायचं. हे कोन एकरूप असतात आणि त्यांचे कर्ण जे असतात ते एकमेकांना दुभागतात, म्हणजे समान दुभागतात. नुसतं दुभागतात असा अर्थ नाही, तर समान दुभागतात. ओके. हे कर्ण असं दुभागतात. हे लक्षात ठेवायचं. याला म्हणायचं समांतरभुज चौकोन. ओके. ही बाजू सारखी आहे, ही बाजू सारखी आहे, ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. याला समांतरभुज चौकोन असं म्हणतात. आता काय काय म्हणले बघा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा, सम्मुख म्हणजे समोरील, या सम्मुखचा अर्थ आहे समोरील. सम्मुखचा अर्थ आहे समोरील बाजू आणि सम्मुख भुजा एकरूप असतात म्हणजे बरोबर आहे. हे वाक्य तंतोतंत बरोबर आहे.
समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. बरोबर आहे, सम्मुख कोन एकरूप असतात म्हणजे हेही बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात. तर हेही वाक्य बरोबर आहे. काय म्हणलंय? सत्य विधानांसाठी योग्य पर्याय म्हणजे सत्य विधानं ओळखायचे आहेत. एबीसी सर्व, तर पर्याय क्रमांक 1 इथं आपलं उत्तर असलं पाहिजे. ओके, मग आपण चौकोनाचे जेवढे गुणधर्म आहेत ते चौकोनाचे गुणधर्म, त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला माहित असणं आणि ते पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदम आपल्याला एकदम सहज आले पाहिजेत, त्याला म्हणायचा अभ्यास. ओके, खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चिती तयार, म्हणजे ज्या वेळेला आपण एकावर एक असं लहानपणी खेळत असताना आपण कागद घ्यायचो, कागद काढून त्याचं ती एकावर एक ही करायचो, तर तो भाग. आता हे दुमडायचंय आणि ह्याची ही तयार करायची. हे बघा, दुमडत असताना हे तर ह्याच्यावर येणार आहे, ते समोरासमोर येणार आहे, तो काही भाग नाही. आणि पलीकडून ही दुमडत येणार आहे. मग अशा वेळेला दुमडत येत असताना लक्षात ठेवायचं, याच्यावर एक सोडून दुसरी बाजू येते. समजा बी वर सी येईल, बरोबर आहे. बी आणि सी समोरासमोर येतील, एफ आणि जी समोरासमोर येतील, असा त्याचा अर्थ. एक एक सोडून येतात, हे लक्षात ठेवायचं नेहमी. मग आता ए आणि डी येणार नाहीत, तर काय करायचं? एफ पासून सुरू करायचं. एफ वर काय येईल? जी येईल. बी वर सी येणार नाही, तर बी वर डी येईल, सी वर ई येईल, हे लक्षात ठेवायचं. मग जोड्या कशा तयार होतात बघा. बी ला जर सी आली तर एफ ला जी येईल, पण हे दोन एकत्र राहतात, ते समोरासमोर येत नाही. ओके, शक्यता असतात ते. मग आता ह्याला ह्याला थांबवून ठेवायचं, एफ ला सुरू करायचं. एफ बरोबर काय येईल? जी येईल. सी बरोबर काय येईल? ई येईल. मग आता राहिलं काय? बी आणि डी. ए ला एच ची जोडी तयार होते, हे अशा जोड्या तयार होतात. ओके, किंवा जर समजा बी ला सी आलं, बी ला सी आलं तर एफ ला जी येतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, बी ला जर सी आलं तर एफ ला जी येईल. मग ईडी याच्या समोर येते का ते बघणं गरजेचं आहे. तर पण हे परफेक्शन येतं. मग ए एच बरोबर आहे, बीजी कधीच येणार नाही, सीई बरोबर आहे, सी आणि डी कधीच येणार नाहीत समोरासमोर, काय सांगतायत. पण बीजी तर कधीच येणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन जोड्या इथंही आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न व्यवस्थितपणे म्हणजे आपल्याकडनं हे झालंय का बघावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला स्ट्रीप असते, अशी सलग स्ट्रीप असते, आणि सलग स्ट्रीप मध्ये याला जो पुढे जोडी येत असतो तो एक सोडून येत असतो. समजा ए बी, तर आता ह्याला कोण जोडी येणार? सी येणार. समजा ए ला सी येणार, हे लक्षात ठेवायचं. मग आता बी ला कोण असेल? डी असेल. मग आता ई आणि एफ असेल पुढं, ई आणि एफ, तर ते होत नाही. म्हणून आता मग याच्यात जोड्या कशा तयार होतात? बीच्या समोर बी बी घ्यायचं आणि पहिल्यांदा डी घ्यायचं. सीच्या समोर कोण येईल? सीच्या समोर ई येत असतो. मग राहिलं कोण? ए आणि एफ. तर ए आणि एफ ह्या अशा जोड्या तयार होतात. ओके, हे लक्षात. जर सरळ स्ट्रीप असेल तर, सरळ पूर्ण स्ट्रीप असेल, या दोन तर ए आणि एच तर इथल्या इथं समोरासमोर गेल्या, त्याचा काही भाग नाही. ओके, 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून खालचा पृष्ठभाग वगळायचा आहे. घन तयार होते का बघू आपण. ओके, हा घन आहे. घनाला किती पृष्ठ असतात बघा? एक, घनाला किती पृष्ठ असतात बघा? एक, दोन, याच्या पाठीमागचा हा 3, हा 4, हा 5 आणि ह्याच्या पाठीमागचा 6, असे एकूण 6 पृष्ठ असतात घनाला. 6 पृष्ठ असतात, 6. येत्या लक्षामध्ये हा एक वरचा, त्याच्यात खालचा दुसरा, 3, 4 आणि 5, 6 एका बाजूला एक असतं, ते 5, 6 असे 6 पृष्ठ असतात. मग ते काय म्हणतात? 60 सेमी घनाकृती बाजूला लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून, म्हणजे खालचा द्यायचा नाही, म्हणजे एक द्यायचा नाही. मग राहिले किती? 5 पृष्ठभाग राहिले रंग देण्यासाठी. आता पृष्ठफळ काढायचं, एकूण पृष्ठफळ, घनाचं पृष्ठफळ. आता एक घन जे असतं ते चौरस असतं, म्हणजे चौरस पेटी असते. मग एका एका घनाचं पृष्ठफळ बरोबर एका पृष्ठाचे पृष्ठफळ, म्हणजे ते चौरस असतं, बरोबर बाजू वर्ग, बाजूचा वर्ग. मग आता बाजू किती आहे? 60 सेमी आहे, आणि इकडं
प्रति चौरस नाही, मग या 60 सेमीचे मीटर मध्ये रूपांतर करायचं. 60 सेमीचे मीटर मध्ये रूपांतर. ओके, एका मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. मग हे शून्यला शून्य गेलं, राहिलं काय 0.6 मीटर. ओके, मग आता बाजू झाली 0.6 मीटर. मग 0.6 गुणिले 0.6 साय साय 36. 36 म्हणजे 0.36 चौरस मीटर असा झाला त्याचा अर्थ. कुणाचं झालं हे? एका पृष्ठभागाचं झालं. एका पृष्ठभागाचं 0.6 ही बाजू आली. बाजू आल्यानंतर एकाचं जर पृष्ठफळ काढलं तर एक पृष्ठफळ तो चौरस असतो. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग आता एक हा पहिला जो पृष्ठभाग असतो, वरचा पृष्ठभाग चौरस, बाजूचा चौरस, सगळे चौरस 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 असतात घनाचे, हे लक्षात ठेवायचं. मग आता एका पृष्ठाचं पृष्ठफळ आलं 0.36 चौरस मीटर. आपल्याला 6 पैकी एक द्यायचं नाही, म्हणजे 5 पृष्ठाचे पृष्ठफळ, 5 पृष्ठाचे पृष्ठफळ बरोबर 5 गुणिले 0.36. एकाच 0.36 आहे, असं 5चं काढायचं आहे आपल्याला. मग आता गुणाकार करू. दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा अगोदर. 5 × 30 ला 0, हातच्याले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. बरोबर आहे. मग आता दशांश चिन्ह देऊ. दशांश चिन्ह किती अंकाने आहे? 2 अंकानं. 1.80 चौरस मीटर आलं. उत्तर आलं 1.80 चौरस मीटर. ओके, आता मग 1.80 आलं, 30 रुपये दरानं म्हणलंय. 30 रुपये चौरस मीटर दराने. मग आता 30 रुपये चौरस मीटर दराने आहे तर खर्च काढू आपण. खर्च बरोबर 1.80 गुणिले 30. ओके, हे बघा, शून्याला शून्य, 2 शून्य आहेत, त्या 2 शून्याला 2 शून्य देऊन टाका. 18 त्रिक 54 आहे. ओके, आता बघा 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. हे 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिलं, रुपये, म्हणजे 54 रुपये आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. ओके, 1.80 गुणिले 30 आहे. 30 × 30 आणि 3 × 8 = 24 असंही पटकन येते ते. पण तरीही गणिताच्या नियमानुसार करत गेला आपण. हे 2 शून्याला 2 शून्य ठेवले बाजूला. 18 त्रिक 54 केलं. 18 त्रिक 54 केलं. 54 केलं तर आता हे दशांश चिन्ह किती अंकानंतर? 1 आणि 2. 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिलं तर 54.00 येत, म्हणजे 54 रुपये आलं. ओके, 1 नंबर. मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं होतं, एक आयताकृती बागेच्या आयताकृती बाग आहे. हे बघा, ही बाग आहे आयताकृती. आता ह्या बागेला हे बघा, ही बाग आहे आणि त्या बागेच्या बाहेरून रस्ता काढायचा आहे. ही बाग आहे आयताकृती, ही बाग आहे आणि बागेची लांबी आहे ही 50 मीटर आहे. ही 50 मीटर, ही रुंदी आहे 30 मीटर. आणि मग आता बागेच्या बाहेरील सर्व बाजूने, म्हणजे आता सर्व बाजूने म्हणजे हा 5 मीटरचा वाढणार, हा 5 मीटरचा भाग वाढणार, म्हणजे रुंदीमध्ये, आणि हे लांबीमध्ये सुद्धा हा 5 मीटर वाढणार, हा 5 मीटर वाढणार. बरोबर आहे. मग आता बागेचं क्षेत्रफळ काढून हे क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आता ही रुंदी किती झाली? हे रुंदी 30 होती, 30चं हे बाहेरील होईल 40 मीटर. का बरं? इकडं 5 आणि इकडं 5 वाढलं, म्हणजे हे इकडचं 5 वाढलं आणि हे इकडचं 5 वाढलं, हे आणि हे वाढलं. 5 आणि 5 10 वाढलं. आणि ज्या वेळेला आपण लांबी काढतो त्यावेळेला इकडचं 5 वाढलं आणि इकडचं 5 वाढलं. 50 आणि 10 60 झालं. ओके, मग आता याचं क्षेत्रफळ वजा याचं क्षेत्रफळ असं काढता येईल, है ना. मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजे 60 गुणिले 40 वजा आतमधल्या 50 गुणिले 30. चलो, साइन चौक 24 हे झालं, हे वजा 5 त्रिक 1500 झालं. 2400 मधनं 1500 वजा केलं, 900 चौरस मीटर जे काही असेल ते 900 चौरस मीटर. आणि समजा जर आपल्याला आकृती काढायचं नसेल तर शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा.
शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा जर आपल्याला आकृती काढायचं नसेल तर. गेल्या वेळेला मी उदाहरण आलं होतं, रिपीट आहे टॉपिक रिपीट आहे हे लक्षात ठेवा. रिपीट टॉपिक आहे. गेल्या वेळेला मी म्हणजे 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं होतं. आता मग काय करायचं बघा, हे 50 30 आणि 5 मीटरचा आहे, तर बाहेर काय करायचं, बाहेर 10 लिहा. ह्या 5 मीटरची दुप्पट लिहायची बाहेर, गुणिले कंसामध्ये 5 मीटर जेवढ्याचा रस्ता आहे, जर बाहेरून असेल तर रस्ता जर बाहेरून असेल तर जेवढा रस्ता आहे त्याची दुप्पट करायची. मग 5 मीटरचा रस्ता आहे, 5 दोन्ही 10. आता काय करायचं आतमध्ये, 50 अधिक 30 अधिक आपण जे बाहेर लिहिलंय त्याला मध्ये लिहायचं. 50 आणि 30 80 10 90. मग 10 गुणिले 90 इथं मात्र डायरेक्ट उत्तर येतं 900 चौरस मीटर. हे डायरेक्ट उत्तर येतं. मग हे 10 कुठून आणलं असं म्हणताल तुम्ही? ओके, एकच मिनिट. हे 10 कुठून आलं, हे खालच्या रेषेला टच झालं की ते वर. हे 10 कुठून आलं, तर 5 मीटरचा रस्ता आहे तर त्याची दुप्पट करायची, आणि जेवढ्याची दुप्पट केले ते आतमध्ये फक्त एकदा प्लस करायचं. आणि हे दिलेलंच आहे, 50 मीटर लांबी 30 मीटर रुंदी दिलेलंच आहे, फक्त 10 प्लस करायचं. त्यांचा हे अगोदर मग ह्यांची बेरीज करावं लागेल, कंस सोडवावं लागेल. 50 आणि 30 80 10 90 गुणिले 10 90 गुणिले 10. हे बी एवढंच येतं आणि हे बी एवढंच. मग ह्या दोन्ही पद्धतीपैकी जी पद्धत आपल्याला सोपी वाटते ती पद्धत घ्या. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, एका कोणाचा कोटिकोन. रिपीट आहे बघा, रिपीट आहे कोटिकोन पूरक कोण रिपीट आहे. कोटिकोणाच्या मापाची बेरीज, समजा एका कोणाचा कोटिकोन हा एक्स कोण आहे आणि याचा हा कोटिकोन आहे. मग आता कोटिकोणाच्या मापाची बेरीज 90 असते, म्हणजे याचा अर्थ असा झाला एक्स अधिक 35 अंश बरोबर 90 अंश. मग अगोदर हा मूळ कोण आहे, हा मूळ एक्स म्हणजे हा मूळ कोण आहे, मूळ कोण. ओके, आणि मग याचा कोटिकोन आहे 35 अंशाचा, तर मग तो मूळ कोण कितीचा असा त्याचा अर्थ झाला. मग आता हे एक्स ची किंमत काढायची आपल्याला, तर हे एक्स बरोबर हे 90 अंश, ह्या 90 अंशातनं हे 35 अंश वजा केले है ना, 35 अंश वजा केले. मग एक्स बरोबर 90 मधनं 35 गेले, हे 10 मधनं 5 गेले, 5 राहिले. 9 मधनं आता 10 घेतल्यामुळे 4, 9 मधनं 4 गेले, 5 राहिले. 55 अंशाचा हा मूळ कोण झाला. 55 अंशाचा हा मूळ कोण झाला. तर त्याच्या पूरक कोणाचे, म्हणजे आता या एक्सच्या पूरक कोणाचे. मग आता पूरक कोण म्हणजे किती मापाचा असतो, एक्स अधिक एक्स ची किंमत किती आली 55, 55 अधिक पी म्हणजे पूरक कोण म्हणू आपण त्याला 180 अंश. बरोबर आहे. मग आता पूरक कोणाचं माप काढायचंय, बरोबर 180 अंश वजा 55 अंश. ओके, 180 मधनं 55 वजा केले. ओके, 180 मधनं 55 वजा केलं तर किती आलं, 10 मधनं 5 गेले, 5 राहिले. 8 मधनं 6 गेले, 2 राहिले. म्हणजे 125 अंश हे तुमचं उत्तर आलं, 125. ओके, हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 125 अंश हे पूरक कोणाचं माप. मग पर्याय क्रमांक 4 हे या पद्धतीनं सोडवता येईल. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. आता बघा, नेहमी लक्षात घ्या, क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना क्रमवार संख्यांची बेरीज. मग आता क्रमवार म्हणजे काय, क्रमवार म्हणजे एक या नैसर्गिक संख्येपासून सुरू झालेली असेल, एक नैसर्गिक संख्येपासून उदाहरणाची सुरुवात झालेली असेल. एक या संख्येपासून जर उदाहरणाची सुरुवात झालेली असेल तर बेरीज करत असताना पहिल्यांदा बघायचं आपलं पहिली अट फुलफिल होती का. एक पासून सुरुवात आहे का, आहे, पहिली अट फुलफिल. मग आता शेवट कुठं आहे 50, मग शेवटचा अंक लिहून घ्यायचा 50 गुणिले याच्या पुढची क्रमवार संख्या कोणती. पण इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ही एक पासून सुरुवात झालेलं असणं आवश्यक आहे. ओके, एक पासून नसेल तर मग दुसरं भाग येते. मग आता ही एक पासून आहे, मग 50, 50च्या पुढची संख्या 51 भागिले याला 2 न गुणायचं. ओके, बे एक बे, बे दोन्ही 4, हातचा 1 आला, 10 झाले, बे पंचे 10, म्हणजे राहिलं काय 25 गुणिले 51.
25 गुणिले 51, 25 एक 25 ला 5, हातच्याले 2, 25 पाचा 1,200, 1,200 आणि 2 127, 1,200 आणि 2 127 म्हणजे 1275. हे आपलं उत्तर आलं पाहिजे. 1275 कुठे आहे? इथं आहे. 1275 हे आपलं उत्तर आलं पाहिजे एकूण टोटल ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेला. येते लक्षामध्ये? एवढं सोपं आहे ते. एवढं म्हणजे एवढं एकदम सोपं. कधी पण एक या नैसर्गिक संख्येपासून सुरुवात झालेली असेल तर. स्वराने शिक्षणासाठी दशादशे 7 दराने बँकेकडून 80,000 काही वर्षासाठी कर्ज घेतले. मुदती अंक. आता बघा, नुसता सरळ व्याज इथलं काढायचं असेल तर ही 96,000 रास झाली. रास बरोबर 96,800. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 80,000. 80,000 मुद्दल. मग राशेमधनं जर मुद्दल वजा केली तर काय निघतं? सरळ व्याज निघतं. राशेमधनं मुद्दल वजा केली तर सरळ व्याज निघतं. सरळ व्याज आलं 16,800 रुपये. मग आता हा 16,800 रुपये व्याज किती वर्षाचा आहे एवढं काढायचं. मग एक नेहमी लक्षात ठेवायचं, जी मुद्दल आहे ती मुद्दल आहे 80,000 रुपये. मुद्दल आहे 80,000 आणि या 80,000वरचे जर टक्के काढले तर ते टक्के म्हणजे ही जी काही रक्कम येणार आहे ती असते 1 वर्षाचं व्याज. 1 वर्षाचे सरळ व्याज असते ती. आलं भाग लक्षामध्ये? मग आता टक्के काढत असताना नेहमी सांगितलेलं आहे की 2 शून्य कट करायचे आणि जे राहिलंय त्याचा गुणाकार करायचा. 2 शून्य कट करायचे आणि जे राहिलंय त्याचा गुणाकार. मग इथं काय राहिलं? इथं राहिलं 800 गुणिले इथं काय राहिलं? 7. ओके. हा, शून्याला शून्य, शून्याला शून्य, 7 8 56, 7 8 56. आलं लक्षामध्ये? मग आता हे किती वर्षाचं आलं? 1 वर्षाचं सरळ व्याज. ओके. बघा आता, मग इथं लिहा 1 वर्षाचे सरळ व्याज. 1 वर्ष सरळ व्याज आलं 5,600. मग आता हे कितीचं विचारलंय? मग सरळ व्याजाच्या खाली सरळ व्याज लिहा 16,800 आणि इकडे लिहा किती वर्ष म्हणजे एक्स वर्ष. वर्षाच्या खाली वर्ष, सरळ व्याजाच्या खाली सरळ व्याज. ओके. जिथं कट होते तिथं कट करा. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले. ओके. 14 न भाग जातो तर 14 न घालवा. हा, 14 चोक 56, 14 1 14, 2 उरले, 14 2 28. आता अजून जातो. मग आता हे 4च्या किती पट आहे? हे 4च्या किती पट आहे? 4 त्रिक 12. मग इकडे बी 1च्या किती पट आहे? 3 पट. 1च्या 3 पट 3 म्हणून 3 वर्ष उत्तर आलं आपलं. हे अतिशय सोपं आहे. फक्त व्यवस्थितपणे शिका. अगोदर सरळ व्याज जर आलं तर दिलेल्या मुद्दलावरचं टक्के काढणे म्हणजे 1 वर्षाचा सरळ व्याज असतो. आणि 1 वर्षाचं 5,600 कळालं की लगेच कळते. 5 त्रिक 15, 3 वर्षाचं असणार आहे. आणि वरचं साइन त्रिक 18, 5 त्रिक 15 एवढं तर कळते की 5,600 1 वर्षाचं आहे. मग 16,800 किती वर्षाचं असणार आहे? हे आपलं सहज व्यवहारिकतेनं कळतं आपल्याला की 5,000 आले, 5 दोन्ही 10,000, वरचे 600 600 1200, 11,200, 5 त्रिक 15, साइन त्रिक 18 है ना. 5 त्रिक 15 म्हणजे 15,000 झाले आणि साइन त्रिक 18चे 1800 म्हणजे असंही करू शकतो आपण. ते लगेच येऊ शकतं म्हणजे पटकन येऊ शकतं. म्हणून मी ही पद्धत वापरायला लागलो. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. आता बघा, मैदानाच्या कडनं 15 फेऱ्या मारल्या. कोणतं मैदान? आयताकृती. परत आपण एक ही घेऊ. हे हे आयताकृती मैदान आहे. विहानने ह्याच्या भोवती 15 फेऱ्या मारल्या तर 5.1 किमी अंतर. आता 15 फेऱ्या मारल्या आणि 15 फेऱ्यामध्ये 5.1 किमी म्हणजे 5 किलोमीटर. हे मीटर झालं. मीटर 5,100 मीटर अंतर हे केलं असा त्याचा अर्थ आहे. मग आता 5,100 भागिले 15 करा बरं. म्हणजे एका फेरीतलं अंतर येईल आपल्याकडे. एका फेरीतलं अंतर 15 1 15,
15 त्रिक 45, 6 उरले, 60 झाले, 15 चोक 60, म्हणजे 340 मीटर अंतर आहे एका फेरीतलं. मग एका फेरीतलं 340 मीटर म्हणजे हे दोनदा आणि हे दोनदा एक फेरी येईल. एक फेरी म्हणजे लांबी दोनदा येईल, लांबी दोन वेळा येईल, ही लांबी येईल, ही लांबी येईल, फेरी याचा अर्थ. आणि रुंदी ही दोनदा येईल, ही रुंदी आहे, ही रुंदी आहे, बरोबर आहे. मग आता हे काय निघालं, परिमिती निघाली, आयताची परिमिती निघाली. म्हणजे एक फेरी याचा अर्थ आयताची परिमिती निघाली. परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी, बरोबर आहे. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी ही आयताच्या परिमितीचं सूत्र झालं. मग आपल्याला काय काढायचे, लांबी दिलेली आहे, रुंदी किती असेल. मग आता आयताची परिमिती म्हणजे ह्या पूर्ण फेरा, पूर्ण फेरा म्हणजे एक आयताची परिमिती झाली किती मीटर, 340 मीटर. आयताची परिमिती दिली 340 मीटर, बरोबर 2 ला 2. हा, लांबी किती आहे, 100 अधिक रुंदी, बरोबर आहे. अधिक रुंदी झाली, हे आपल्याला लगेच कळालं पाहिजे की बाबा हे 2 लांबी अधिक रुंदी आहे आणि ती बी 2 आहे. मग आता इकडे बघा बरं, आता ह्या 2 ला अगोदर इकडे आणू, हे गुणिले आहे त्याला इकडे भागिले करू, 340 भागिले 2 बरोबर 100 अधिक रुंदी, 100 अधिक रुंदी. आता मग हा भाग घालू, बे एक बे, हा बे बे एक बे, उरला एक, बे 7 14, 170 आलं. इकडे पुढे लिहितो आता, 170 बरोबर 100 अधिक रुंदी. मग आता रुंदी काढायचे, रुंदी काढायचे तर काय होईल बघा, रुंदी बरोबर 170 वजा 100, 170 मधनं 100 गेले म्हणजे 70 मीटर ही रुंदी आली. 70 मीटर ही रुंदी आली म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलं लक्षामध्ये, पर्याय क्रमांक 2. मग आता एकूण फेरे होते 15, म्हणजे 15 वेळा ते आयात पूर्ण फिरलंय असा त्याचा अर्थ. आणि एक वेळा आयात फिरणं, एक फेरा म्हणजे परिमिती असते, हे लक्षात ठेवायचं. एक फेरा म्हणजे परिमिती, वर्तुळाचा असेल तर परिघ असतंय, हे लक्षात ठेवा. क्षेत्रफळ नाही बरं का, क्षेत्रफळ जे असतं ते आतलं असतं आणि परिमिती म्हणजे हे बाहेर बाहेरनं फिरणं म्हणजे परिमिती. वर्तुळाचं बी बाहेरून फिरणं म्हणजे परिमिती, परिघ म्हणतो आपण त्याला. आणि आतलं जर सगळं क्षेत्रफळ काढायचं तर ते झालं क्षेत्रफळ, असा त्याचा अर्थ आहे. ओके. 1300 रकमेत 50च्या नोटांच्या 3/4 पट व रुपये 220च्या नोटा, कोणत्या नोटा कितीने अधिक. आता इथं जर तुम्ही आता 50च्या नोटा एक समजा, 20च्या एक समजा, पुन्हा त्याच्या तेवढं काढा, हे काढत बसे, म्हणजे एक 50ची नोट घेतली आणि एक 20ची नोट घेतली तर किती होतात, मग ते 3/4 आहेत, तो सगळा भाग. इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे पहा, 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजे 20 रुपयाच्या नोटा, हे बघा, हे आता असं लक्षात आलं पाहिजे, 20 रुपयाच्या नोटा या 50 रुपये नोटांच्या 3/4 पट आहेत. मग अपूर्णांक मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्याला 4 लागतंय तो छेद असतो, ज्याला 4 लागलं ते छेद झालं. म्हणजे 50 रुपयाच्या नोटा, 50 रुपयाच्या नोटा या 4च्या प्रमाणात आहेत, 4 असतील, 8 असतील, 16 असतील, 4च्या पाड्यात आहेत असा त्याचा अर्थ झाला. 50 रुपयाच्या नोटा 4च्या पाड्यात आहेत, येतं लक्षामध्ये, 4च्या पाड्यात आहेत त्या. आणि मग आता 20 रुपयाच्या नोटा, 20 रुपयाच्या नोटा जे ज्याला 4 लागलेलं नसतं तो अंश असतो. मग 20 रुपयाच्या नोटा, 20 रुपयाच्या नोटा या 3च्या पाड्यात असतील, येतं लक्षात. आता मला सांगा बरं, 50 रुपयाच्या नोटा 4 असताना 20 रुपयाच्या किती असणार, 3 असणार. 50 रुपयाच्या 8 झाल्या, 4 दोन्ही 8, तर 20 रुपयाच्या 3 दोन्ही 6 होणार. 50 रुपयाच्या 4 त्रिक 12 झाल्या, म्हणजे जसं ते वाढल तसं हे वाढलं. आणि ह्या दोघातला फरक, याच्यातला फरक किती आहे, 1 आहे, 1, म्हणजे तो फरक एकच राहणार, एक पटीत राहणार.
है ना. म्हणजे 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6, 1 दोन्ही 2 वाढलं बघा, 2 असं वाढलं ते. तो फरक सुद्धा पटीतच वाढणार तेवढ्या पटीत. म्हणजे 4 पंचे 20 झालं, 3 पाची 15, 1 पाच्या 5 झालं बघा. फरक सुद्धा तसंच वाढणार. आता मला सांगा बरं, मग 50 रुपयाच्या नोटा जास्त आहेत. मग इथं तुम्ही लगेच लक्षात आलं पाहिजे, 50 रुपयाच्या नोटा 5 न अधिक आहेत. 20 रुपयाच्या नोटा 5 न अधिक हे येणारच नाही कधीच. 20 रुपयाच्या नोटा 30 न अधिक हे कधीच येणार नाही. हा, हे दोन बरोबर असू शकतात. मग आता मी तुम्हाला काय म्हणलं, हे ज्या पटीत वाढतंय तेच एक सुद्धा पटीत वाढतंय. जर आपण आता बघा बरं, 50च्या नोटा जर 5 न अधिक असेल तर 4 पंचे 20, 4च 5 पट म्हणते त्यांनी, म्हणजे 4 पंचे 20 आणि हे 3 पाची 15 होतील. 3 पाची 15 आणि 4 पंचे 20 असं होतील. हे बरोबर आहे. मग हे 5 न जर असं झालं तर, आणि 4च्या पटीत असेल तर, 4च्या पटीत असेल तर 50 रुपयाच्या नोटा होतील 4 चोक 16 आणि 20 रुपयाच्या नोटा होतील, जर हे बरोबर यायचं असेल तर 12. पण तेवढ्यानं किंमत येते का बघावं लागेल. अगोदर ह्याची किंमत काढू. 50 रुपयाच्या 20 नोटा, तुम्हालाही लगेच कळते बाबा किती होते ते. 50 रुपयाच्या 2 नोटा झालं तर 100 होते, है ना. मग ही जी किंमत येणार आहे 50 रुपयाच्या 20 नोटा, 50 गुणिले 20 बरोबर 1000 रुपये. आणि 20 रुपयाच्या 15 नोटा, 20 गुणिले 15 बरोबर 15 दोन्ही 30, म्हणजे 300 रुपये, 1300 आले बरोबर. ओके. आणि जर समजा हे धरलं तर 16 85 म्हणजे 800 होतील आणि 12 दोन्ही 24 म्हणजे 1040 होतील. त्याच्यामुळे हे येणार नाही. बघा कसं कसं केलं आपण. हे काय येणार नाही ते तुम्हाला सांगितलं, कारण तिथं सरळ सरळ दिलेलं आहे. 50 हे 4 आहे तर 20 हे 3 आहे. उदाहरणातच लगेच कळते कोण काय आहे. हे सगळं करत बसायची गरज नाही, एक्स मानायची गरज नाही, काय नाही काय नाही. त्या अपूर्णांकाकडे बघितलं की कोण जास्त आहे कळते. मग 50 जर जास्त असेल तर 20 जास्त असणारच नाही. मग लगेच हे याच्यातला एक फरक आहे. मग आता फरक जर 5 न फरक असेल तर ते 5 न वाढणार. 4 पंचे 20, 3 पाची 15. जर 4 न फरक असेल तर 4 चोक 16, 3 चोक 12. एवढंच लक्षात ठेवायचं. प्रमाण म्हणायचं त्याला, प्रमाण. प्रमाण लक्षात ठेवायचं ते. आणि प्रमाण कळालं की आपल्याला अपूर्णांक आणि प्रमाण या दोन गोष्टी कळाल्या तर अजून गणित सोपं जाते. येतं लक्षात. एका आकृतीत, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ही आकृती जरी असं दिसत असली तर कधी कधी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आकृतीतली आकृती ओळखता आली पाहिजे. बघा, या आकृतीमध्ये ही एक आकृती आहे. हे लाल मारतोय मी. ओके. म्हणजे त्याला बाजूला काढतोय बघा, ही अशी आकृती आहे. म्हणजे इथून त्रिकोण घेऊ आपण. हा, ही एक आकृती आहे. ओके. आणि दुसरी एक आकृती आहे, दुसरी मी काढतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल ती.
एकच मिनिट. ओके, तेव्हा अशा दोन आकृत्या आहेत. आता ह्या आकृत्यामध्ये आपण रेषा मारू अजून. वर एक रेषा आहे, ही अशी एक रेषा आहे, खाली 1 2 3 1 2. ओके, ओके, अशी ही आकृती आहे. मग आता इथं एक नेहमी लक्षात ठेवायचं, बघा हे एक मोठं झालं, तेव्हा ही एक, ही दोन. आता ह्या दोघांची बेरीज म्हणजे इथले त्रिकोण असतात. 1 आणि 2 किती? 1 अधिक 2 बरोबर 3. इथं 3 त्रिकोण आहेत, मोजत बसायची गरज नाही. इथं तसंच करायचं, 1 2 3. मग ह्या सगळ्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3. 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं 6 त्रिकोण आहेत, इथं 3 त्रिकोण आहेत. सेम हे काय? 1 2 2 2 आणि 1 3. 1 2 3. 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 आणि 3 9 त्रिकोण आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. संपलं. अशा दोन आकृत्या तिथं होत्या. ओके, चालायचं. ओके, चलो. विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 किमतीचे 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू घ्या? आता बघा, 120 गुणिले 25. ओके, 25 120, शून्याला शून्य. आता नेहमी लक्षात घ्या बरं, 50 ला जर 25 न गुणायचंय तर ह्या संख्येला 4 न भागायचं आणि 2 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे काय? बघा किती सोपं असतंय. जर 25 न गुणायला जास्त आपल्याला, मग आता त्याच्या बरोबरची संख्या कुठली आहे? 120. इकडे घेतो तो 120, याला 4 न भागायचं, 4 त्रिक 12 आणि शून्य, त्याच्यावर 2 शून्य देऊन टाकायचे. म्हणजे हे तुमचं गुणाकार येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. 3000 गुणाकार येणार आहे. करून हे बघू शकता. 25 ला शून्याला शून्य, 25 दोन्ही 50 ला शून्य, हातच्याले 5, 25 एक 25 आणि 5 30, तेवढंच येणार असतं. आता 32 न 32 गुणिले 5. आता 32 गुणिले 5 करायचे तर 32च्या निमपट करायचे. 32च्या निमपट 16, त्याला शून्य देऊन टाकायचं. 32च्या निम 5 न गुणायचं. 5 आणि 25 हे लक्षात ठेवायचं. 25 न मला गुणायचं एखाद्या संख्येला, त्याच्याबरोबर ज्या संख्येला गुणायचं आहे त्याला 4 न भागायचं आणि आलेल्या उत्तराला 2 शून्य देऊन टाकायचे. 5 न गुणायचंय, आलेल्या संख्येची निम्मी करायची, 1 शून्य देऊन टाकायचं. मग आता तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. 5 दोन्ही 10 ला शून्य, हातच्याला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. पटकन होते. 32च्या निम किती? 16, शून्य देऊन टाक. 120च्या 4 पट किती? म्हणजे 4 किती आहेत? 3 चोक 12, 30 लिहायचं आणि 2 शून्य देऊन टाकायचं, असा त्याचा अर्थ. आणि हे 140, म्हणजे कंपास पेटी आहे ती 140 रुपयाची. शून्याला शून्य, 6 4 10 ला शून्य, हातच्याला 1, हे 3 आणि हे 3. 3300 रुपयाची खरेदी झाली. 3300 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? ओके, हे लक्षात घेणं म्हणजे पटकन काढता आलं पाहिजे. हे लक्षात, हे काय सोपंच असते, फक्त पटकन काढता आलं पाहिजे. आता इथं बघा, 3 न भाग गेला पाहिजे, म्हणजे 3च्या पाड्यात ती संख्या असली पाहिजे. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 16. 16 म्हणजे इथं 15 संख्या 3च्या पाड्यात आहेत. एक जास्त झालं, एकच जास्त झालं, त्या एकचाच विचार करायचा. आता किती आहे ते? 1 2 3.
तीन आहेत म्हणजे 4 त्रिक 12, 12 आणि 1 13 म्हणजे 4 न भाग जाणार नाही. 5 त्रिक 15, 1 16 हे न बी नाही जाणार. 2 त्रिक 6 आणि 1 7 हे न बी नाही जाणार. 9 त्रिक 27 नाही, एकानेही भाग जात नाही, काहीतरी चुकलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता, सगळे अंक ठेवून बघू शकता, जाणार नाही. मग तुम्ही म्हणताल ही एक का एक कुठून आलं? 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 15ला भाग केलं, 3 5 15, एक राहिलं तिथं आहे ना. याची बेरीज किती होत होती? 16 होत होती. 16 होत होती. मग आता हे 4 त्रिक 12 इथं आणले, कारण इथं 4 इथं 4 इथं 4 आणलं तर 16 आणि 12 28 होतील, नाही भाग जाणार. इथं 5 इथं 5 इथं 5 आणलं तर 5 त्रिक 15 आणि 16 31 होतील, नाही भाग जाणार. इथं 2 2 2 असेल तर बेत्रिक 6 आणि 16 22 होईल, नाही भाग जाणार. 9 9 9 असेल तर 9 त्रिक 27 27 आणि 16 43 होईल, नाही भाग जाणार. म्हणजे हे इथं कुठल्याही भाग जाणार नाही. जर इथं कुठंतरी एक संख्या कमी असली पाहिजे, म्हणून ही एक बाहेर आलं होतं. तिथं सगळेच्या सगळे असले पाहिजे, तर मग 3 वेळा, कारण 3 रकाने आहेत, तर त्याला बी भाग गेला पाहिजे, तरच भाग जाईल, हे लक्षात ठेवणं गरजेचं होतं. ओके, इथं पूर्णच्या पूर्ण भाग जाणं, एकही अंक शिल्लक नाही राहिलं तरच भाग जाईल. का बरं? 3 आहेत इथं, 3 आहेत म्हणजे 3 भाग जाण्यासाठी अगोदर त्या संख्येला पूर्ण भाग जायला पाहिजे होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं होतं. कारण 3 वेळा आले म्हणजे हे 3 वेळा येणार आहे. 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 2 त्रिक 6, 3 वेळा कोणतीही संख्या आली की त्याला भाग जातो म्हणजे जातो. कुठलीही संख्या घ्या, 3 वेळा आली की त्याला भाग जातो. मी 8 8 8 लिहिलं, 3 वेळा लिहिलं, ह्याला 3 न भाग जातोच. 8 त्रिक 24 झालं, 3 न भाग जातोच. कुठलीही संख्या घ्या तुम्ही, 6 6 6 3 वेळा लिहिलं मी, त्याला 3 न भाग जातोच, हे लक्षात ठेवायचं. 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर, म्हणजे आता एका लिटरचा त्याचा ऍव्हरेज म्हणतो आपण त्याला. 1 लिटर मध्ये किती जाईल? 1 लिटर बरोबर 162.5 भागिले 2.5 म्हणजे 2.5 बरोबर. आता वरचं बी शून्य कट जाईल, म्हणजे दशांश न कट होईल, काही हरकत नाही. 1625 भागिले 25, म्हणजे इथं जो काही भागाकार येईल तोही असेल. हा, 25 एक 25, हा 25 सख 150, 12 उरले, 25 5 1,600, म्हणजे एका लिटरला 65 किमी ऍव्हरेज आलं. 1 लिटरला गाडी 65 किमी जाते. आता काय म्हणते बा, 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल? 455 भागिले 65 करावं लागेल. 455 भागिले 65, 5 न भाग जातो, 5 न घालवा अगोदर. हा, 5 एक 5, 1 उरले, 5 त्रिक 15, हा 5 9 45, 5 एक 5. आता डायरेक्ट 13 न भाग जातो, 13 एक 13, 13 सत्ती 91, 13 सत्ती 91 म्हणजे 7 लिटर पेट्रोल लागल. 7 लिटर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. अगोदर तिचं ऍव्हरेज काढायचं. मग ऍव्हरेज काढण्यासाठी हे दशांश चिन्ह होतं, उगाच घाबरत बसायचं नाही. इथं सारखं जर दशांश चिन्ह असेल तर ती संख्या दशांश चिन्ह नाही असं समजून भागाकार करता येतो. सारखे चिन्ह कसं बी असू द्या, सारखे दशांश चिन्ह असले तर ती संख्या दशांश चिन्ह नाही असं समजून आपल्याला भागाकार करता येते. ओके, 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्या प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी, 26 जानेवारी. मग एक महिना कितीचा आहे बघायचं. आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपल्याला आठवड्यात 7 वार असतात. त्या महिन्याला जर 7 न भागलं तर जेवढे दिवस राहतात तेवढेच घ्यायचे. आता जानेवारीतले किती दिवस राहिले? तो 5 दिवस आहे ना. ओके, आणि प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन याच्यातला, म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना काय करत होतो, असं जर डायरेक्ट उदाहरण आलं तर साधारण वर्ष असेल तर 4 दिवसानंतर वार येतो. साधारण वर्ष असेल तर 4 दिवसानंतर वार येतो. आणि लीप वर्ष असेल, लीप वर्ष असेल तर 5 दिवसांनी, 5 दिवस पुढं प्लस होऊन वार येतो. मग आता लीप इयर आणि साधारण वर्ष म्हणजे काय? एकतर त्या वर्षाला 100च्या पटीत असेल, 100च्या पटीत आहे ना सगळे. मग आता त्याला जर 400 न भाग गेलं तर ते लीप इयर असतं. उदाहरणार्थ 400, 800, 1200, 1600, 100च्या पटीत म्हणजे शतक मध्ये असताना 1100, 1200 असं असतं. मग आता 1100ला 400 न भाग जाते का? नाही जात, तर ते लीप इयर नाही. म्हणजे ज्या वेळेला 2 शून्य असतात त्यावेळेला त्याला 400 न भाग गेला पाहिजे, कळतं? तर लीप इयर. आणि जर 2 शून्य नसतील तर 4 न भाग गेला पाहिजे. मग आता इथं काय आहे? 2020 आहे,
मग आता 2020 हे लीप इयर आहे का नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं, त्याला 4 भाग द्यायचं. 4 एक 4, 4 पंचे 20. इथं परत पहिला अंक 2चा भाग जात नाही म्हणून 0चा दिला. 4 पंचे 20 पूर्ण भाग गेलं म्हणजे 2020 हे लीप वर्ष आहे. मग आता मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली होती ती साधारण वर्ष असेल तर 4 दिवस पुढं आणि लीप वर्ष असेल तर 5 दिवस पुढं. इथं गुरुवार आहे, गुरुवारला सोडून द्यायचं. 5 दिवस पुढं शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवारी आपला महाराष्ट्र दिन येणार. मंगळवारी हे तुमचं उत्तर असेल. आणि जर साधारण वर्ष असतं तर 4 दिवस पुढं 2020. मग आता तुम्ही म्हणताल सर असं काढून दाखवा. हेही लक्षातच ठेवा, हे पाठच करून ठेवा. हेही आता लक्षात घ्या का 26 जानेवारी पासून 31 दिवसापर्यंत 5 दिवस आहेत. फेब्रुवारी महिना हा इथं 29चा असतो. फेब्रुवारी महिना 29चा असतो. 7 भाग घेतल्यानंतर 7 चोक 28 गेले, मग 1 दिवस राहिले. जेवढे दिवस राहते तेवढेच लिहून घ्या फक्त. ओके. मार्च महिना 31चा असतो. 7 चोक 28 गेले 3 दिवस. एप्रिल महिना 30चा असतो. 7 चोक 28 2 दिवस है ना. हे आणि तुमचा 1 मेचा 1 दिवस, 1 मे मध्ये असणार आहे 1 मे त्याचा 1 दिवस. मग आता हे सगळं किती झालं, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 आणि 1 12. 12 दिवस आपल्याला पुढे ढकलायचे. आता मग 12 दिवसच्या 12 दिवस नाही ढकलायचे, ह्याला 7 न भागायचं. 7 न भागून जे दिवस राहिले 7 एक 7 म्हणजे 5 दिवस शिल्लक राहते. 5 दिवस आपल्याला पुढे जायचे, पुढचं काढायचं म्हणून पुढे जायचं. मग मी तेच सांगितलं होतं तुम्हाला की 5 दिवस पुढे जायचं. आला भाग लक्षामध्ये. तर या पद्धतीने हे मे मधलं, मे एप्रिल मे मधला 1 दिवस, यामध्ये या पद्धतीने दिवस काढायचे असतात. तर आपलं वाराला मंगळवार आणि गुरुवारच्या पुढे 5 दिवस म्हणजे गुरुवार सोडून द्यायचा असतो. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असा त्याचा अर्थ. बघा, एक घड्याळ आणि एक कॅलेंडर फिक्सच आहे. एक तर घड्याळवर येते किंवा एक तर कॅलेंडरवर येते. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे आहेत. 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे. ओके. प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे. प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे. ओके. हा 150 गुणिले 15, 15 15 15चा वर्ग 225. 1 शून्य आहे म्हणून 1 शून्य. बिस्किट पुडे खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम. 6.25 म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे 6.5, 6.25, पावणे 6.25 कुणाला म्हणतो आपण. कधी कधी आपल्याला कळतच नाही सव्वा म्हणजे काय. 1.25 किलो, 1.25 किलो म्हणजे 1 किलो आणि त्याच्यावर 250 ग्राम असेल तर 125 नाही बरं का. कारण सव्वा याचा अर्थ असतो एका किलोचे 4 भाग आणि 4 भागातला 1 त्याला आपण सव्वा म्हणतो. 6.25 वाजले म्हणजे 6 वाजून 15 मिनिटं झाले. 15 मिनिटं म्हणजे 60 मिनिटाचे 1/4 आहे. 1/4 याचा अर्थ असतो सव्वा. मग 6.25 किलोग्रॅम याचा अर्थ असतो 6250 ग्रॅम. ओके. मग आता इकडचं सगळं काढून घ्यावं लागेल. 15चा वर्ग होता म्हणून 15 15 225 शून्य आलं. 28 चे सरळ सरळ आहे हे 2800 आणि 45 म्हणजे हे 400. ह्या सगळ्याचं वजन करून त्याच्यातनं वजा केलं तर येते. शून्याला 0, 5ला 5, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14ला 4, हातच्याला 1, 5450 ग्रॅम एवढं वजन भरतं ह्या सगळ्या सामानाचं. आणि मग खोक्यासहित एवढं येतं. मग ह्याच्यातनं हे वजा करा 5450. ओके. शून्याला 0, 5 मधनं 5 गेले 0, 12, 12 मधनं 4 गेले 8, हे 6 6 गेले 0 म्हणजे 800 ग्रॅम हे खोक्याचं वजन आहे. 800 ग्रॅम हे बघा इथं 800 ग्रॅम. ग्रॅम मध्ये आलं तर 800 ग्रॅम, सगळं ग्रॅम मध्ये जाईल. 800 ग्रॅम वजन हे खोक्याचं वजन आहे. कसं काढलं हे आपल्याला लक्षात आलं लगेच.
राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. आज हे बघा, कधीही अंतर जास्त तेवढंच असते. आज जर तो 4 वर्षांनी अधिक असेल तर कधी बी 4 वर्षांनी अधिकच असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन व्यक्तीमधील अंतर कधीच बदलत नाही. म्हणजे जन्मताना समजा माझं ए आणि बी मधलं अंतर, ए आणि बी मधलं अंतर समजा जन्म असताना 3 वर्ष होतं. मग 4 वर्षानंतर 40 वर्षानंतर 40 वर्षानंतर हे अंतर जे आहे ए आणि बी मधलं 3च वर्ष असते. ए आणि बी मधलं 3च वर्ष राहतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण याचं वय 40 वर्षानंतर 41 होणार आहे, याचं 44 होणार आहे, म्हणजे अंतर 3च राहील. ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. मग आजचे वय त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय. आता 5 वर्षानंतर वयामध्ये वाढ झाली. आता इथं लक्षात घेणं गरजेचं आहे, राज आणि तिच्या बहिणीचं वय म्हणजे ओके ठीक आहे, ते आपण त्याला गीता असं म्हणू. गीता या दोघांमधलं जे अंतर आहे ते 4 वर्षांनी अधिक आहे. म्हणजे ह्याच्यात 4 वर्षाचा फरक आहे, हे लक्षात घेणं आवश्यक. मग तो कधी आज बी जर 4 वर्षाचा फरक असेल तर तेवढाच राहील. 5 वर्षानंतर म्हणजे अधिक 5 त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. मग आता मला सांगा, 5 वर्षानंतर वय किती कितीनं वाढलं? 5 न वाढलं है ना. 5 राजचं वाढलं अधिक 5 गीताचं वाढलं. मग इथं जर 30 वर्ष असेल तर 10 वर्ष त्याच्यातनं मायनस केले की इथं किती असेल? आज किती असेल? आज 20 वर्ष असेल. का बरं? हे 5 वाढलं म्हणजे 10 30 झालं. मग आज इथं 20 वर्ष असेल. मग आज इथं 20 वर्ष असेल तर ह्यांच्या दोघातला फरक 4 वर्ष आहे. मग आता ह्याला 2 न भागून एकाचं 4 न कमी असते, हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. 2 न भागलं तर 10 झालं. मग एकाचं 14 आणि एकाचं असं नसते, एकाचं 12 आणि एकाचं 8 असं त्याचा अर्थ आहे. मग राजचं वय 12 आणि गीताचं वय 8, त्याच वेळेला ह्याच्यातला फरक 4 असतो, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. मग ह्याच्या निम्म्यापेक्षा 1-2 न कमी 1-2 न जास्त असं करायचं असतं ते. मग 12 आणि 8 आता काय म्हणले? 2 वर्षापूर्वी. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? 12च्या पूर्वी 2 वर्ष. एक उगाच काही करत बसलो नाही मी. बघा 5 वर्षानंतर त्यांचं 30 होणार आहे म्हणल्यानंतर त्याच्यातले 5 मायनस केले 20 आहे. 20 मध्ये भागिले 2 केलं 10 आलं. 10ला ज्या वेळेला 4 असते, 4 वर्षाचा फरक, त्यावेळेला 2 वर्ष कमी 2 वर्ष जास्त, हे इथं लक्षात ठेवायचं. 4 वर्ष. मग लगेच 8 आणि 12 कळलं की 4 वर्षाचा फरक आहे. मग आता ह्याचं वय, राजचं वय विचारलंय 2 वर्षापूर्वी, तर किती असेल? 10 वर्ष असेल. 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? येते लक्षामध्ये? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. मग 340 विद्यार्थी हजर म्हणजे गैरहजर किती हो? गैरहजर आहेत 60. कारण 400 पैकी 340 हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी? हे बघा, शेकडा काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, किती पैकी किती हे अगोदर लिहून घ्यायचं. 60 किती पैकी? 400 पैकी. आणि शेकडा काढायचंय म्हणून फक्त अंशाला 2 शून्य द्यायचं, एवढंच करायचं, दुसरं काय करायचं नाही. शेकडा काढायचंय, अंशाला 2 शून्य. हे बघा, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. ओके. 4 न भागायचे 60 ला, 4 एक 4, 4 न 60 ला भागायचे. मग हे 4 एक 4, हा 4 एक 4, 2 उरले, 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे 15% विद्यार्थी गैरहजर आहेत. 15% गैरहजर आहेत. आला भाग लक्षामध्ये? हे आपल्याला लगेच कळतं. 15% गैरहजर, म्हणून पर्याय क्रमांक 3 सरळ सरळ येते. ओके. एक वस्तू 560 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्यात, आता बघा 2 विक्री असते. एक असते तोट्याची विक्री, एक असते तोट्याची विक्री. ओके. इथं असते खरेदी किंमत, इथं असते खरेदी किंमत, आणि एक असते नफ्याची विक्री, नफ्याची विक्री. बघा,
खरेदी किमतीपेक्षा तोटा जास्त झाला, तोटा कधी होतो? खरेदी किमतीपेक्षा जर कमी किमतीला वस्तू विकली तर तोटा होतो. खरेदी किमतीपेक्षा खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तू विकली तर नफा होतो. येतं लक्षामध्ये? म्हणजे सगळ्यात तोटा आणि नफा हा खरेदी किमतीवर असतो, पण ही खरेदी किंमत आपण विचारातच घेत नाही, याच्यावर असतो सगळा. या खरेदी किमतीवर एकतर तोटा होतो किंवा खरेदी किमतीवर नफा होतो. खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत विकली नफा, खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीला विकली तोटा, ह्याच्यावर होतो. आता काय बघा, 560 ला विकल्याने जितका तोटा होतो, म्हणजे 560 ला विकलं की तोटा होतो. ओके. आणि 640 ला विकल्याने का इथं होतो नफा. 640 ला विकलं की नफा होतो आणि 560 ला विकलं की तोटा होतो. मग इथं खरेदी किंमत आहे. मग आता ही खरेदी किंमत किती मध्ये असणार आहे? 560 ते 640 मध्ये असणार आहे. 560 ते 640च्या मध्ये असणार आहे. काय म्हणते बघा, 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्यात तिप्पट नफा, म्हणजे इकडचा नफा जो आहे, इकडचा नफा 3 पट आहे आणि इकडचा तोटा 1 पट तोटा होतो. म्हणजे जेवढा होतो म्हणजे 1 पट. हा जर 1 पट झाला तर म्हणजे इकडे 1 रुपये तोटा झाला तर तिकडे 3 रुपये नफा होतो एवढ्यानं विकल्याने. मग आता हे एकूण किती झालं? म्हणजे ह्या दोघातलं अंतर किती आहे? तोट्यातून नफ्यामध्ये एकूण किती पट अंतर आहे? 4 भागाचं अंतर झालं. 4 पट किंवा 4 भाग. आणि ह्याच्यातलं अंतर किती आहे बघा, एकूण ह्याच्यातलं हे या रुपयातून या रुपयापर्यंतचं अंतर किती? 560 ते 640. मग 640 मधनं 560 गेले, वजा करा बरं. 560 वजा गेले तर 40 आणि 40 80. म्हणजे वरचं जे अंतर आहे भागातलं ते 1 आणि 3 4 भाग आहे किंवा 4 पट असा त्याचा अर्थ झाला. 4 पट किंवा 4 भाग. मग 4 भाग जो अंतर आहे तो कशाच्या बरोबर आहे? 80च्या बरोबर आहे. 4 भाग हे 80, कारण इथून इथपर्यंतचं अंतर जर पटीमध्ये विचार केलं किंवा भागामध्ये विचार केला तर तो 4 भाग आहे, आणि जर प्रत्यक्षातल्या किमतीमध्ये विचार केला तर त्याचा 80 भाग अंतर. ओके. मग आता एका भागाची किंमत किती आली? 1 भाग बरोबर 80 भागिले 4 बरोबर 20 रुपये. मग आता मला सांगा, इथं तोट्याची विक्री आहे आणि तोट्याच्या विक्रीमध्ये जर 1 पट मिळवलं की खरेदी किंमत होते, आणि नफ्याच्या विक्रीमधनं 3 पट नफा वजा केला तर खरेदी किंमत येते. जे सोपं आहे तिथे हे करा. इथं 1 पट आहे, 1 पटची किंमत किती आहे? 20. म्हणजे इथं जाईपर्यंत एकच पट आहे, इथून इथं जाईपर्यंत 1 पट अंतर मिळवायचं आणि तिकडून इकडे येण्यासाठी 3 पट अंतर वजा करायचे, तर इथं येते माणूस. ओके. मग 1 पट म्हणजे किती आहे? 20. मग 560 आणि 20 किती झाले? 580. आणि तिकडून मी तुम्ही बघा बरं, 640 वजा 3 भाग आहेत, मग 3 भाग वजा व्हावं लागेल, म्हणजे ते अंतर जास्त आहे. 3 भाग 3 पट नफा झालाय. मग 560 वर 3 पट नफा. मग आता 1 भाग म्हणजे 20 आहे. मग 640 मधनं 20 त्रिक 60 वजा केलं तर येणारं उत्तर 560च आहे. दोन्ही पद्धतीनं काढता येते. अतिशय महत्वाचा भाग आहे. या पद्धतीनं सोडवलं तर पटकन सोडवता येते. ओके. हे 3 पट, 1 पट आणि 3 पट कुठून आलं? जेवढा तोटा होतो, जितका तोटा होतो, जितका 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 म्हणजे 1, त्याच्यात तिप्पट, तिप्पट म्हणजे 3. लगेच येते लक्षात. येतं लक्षात? तिप्पट म्हणजे 3 पट, चौपट म्हणजे 4 पट, 5 पट. मग तो कळतंय, तो 5 पटानं हे 1 पट, असा त्याचा अर्थ आहे. या संख्येतील 6ची स्थानिक किंमत. संख्या काय बघा, 5 6 7 4 3 8. ओके. हे बघा, संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची असते? ती संख्या लिहायची, पुढे जेवढे शून्य असतात तेवढे 1 2 3 4, 4 शून्य म्हणून 1 2 3 4, म्हणजे याची किंमत झाली 60,000. आता 4 ची किंमत काढायची. हे बघा, ह्या 4 ची किंमत काढू इकडं. हा, 4 ची बी स्थानिक किंमतच विचारली. 1 2 2 अंक आहेत म्हणून. हा, 6 ची स्थानिक किंमत, 4 च्या स्थानिक किंमत, कुणाची कुणाच्या हे लक्षात घेणं लय महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जर 6 ची स्थानिक किंमत ज्याची विचारली तो अंश स्थानिक.
ज्याची विचारली तो अंशस्थानी, ज्याच्या विचारली तो छेदस्थानी. हे नेहमी लक्षात घ्या, नाहीतर लय घोळ होतो इथं. ज्याला चा लागलं तो नेहमी लक्षात ठेवायचा तो छेदात असतो. ज्याला चा लागलं तो छेदात असतो आणि ज्याला काहीच नाही लागलं तो अंशात असतो. ज्याला चा लागलं तो छेदात असतो. एकदम सोपा नियम आहे गणिताचा. ज्याला चा लागलं तो छेदात. आलं लक्षात? मग आता छेदात कोण जाणार आहे? 400 जाणार. हे ऑलरेडी आहे जिथं. घेऊ आपण याला 400, नाहीतर वेगळं घेऊ अजून काय त्याला. ओके, हे बा 60,000 अंशात गेले भागिले 400 छेदात गेले. ओके, आता करा. 1 0 गेलं, 1 0 गेलं, 1 0 गेलं, 1 0 गेलं. 4 1 4. हा, 4 1 4, 2 राहिले. 4 25 0, म्हणजे 150 पट आहे. 150 पट कुठं गेलं? पर्याय क्रमांक 3. असं काढायचं असतं ते. ओके, पण इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं, कोण कोणाच्या पटीत आहे हे लक्षात घेणं गरजेचं. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस मी आहे. जर त्या आयताची रुंदी हे असं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, काहीच करायचं नाही. क्षेत्रफळ गुणिले लांबीतील बदल गुणिले रुंदीतील बदल. क्षेत्रफळ किती आहे? 288. लांबीमध्ये काय बदल होणार आहे? आयताची लांबी 3/2 गुणिले रुंदीमध्ये काय बदल होणार आहे? 3/4. बस हे सोडवलं की आपोआप जे काय होणार आहे ते येऊन जातं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हा, आता 4 न भाग घालू अगोदर. 4 1 4, 4 7 28, 4 2 8, 2 न घालू. बे 1 बे, बेत्रिक 6, बेसक्क 12. काय राहिलं बघा? 36 गुणिले 3 गुणिले 3. हा, हे 3 त्रिक 9 होईल. 36 गुणिले 9 बरोबर 9 सख्खी 54 ला 4, हाच्याले 5, 9 त्रिक 27 आणि 5, 27 आणि 5 32, म्हणजे 324 चौरस सेंटीमीटर होतं, म्हणून इथंही चौरस सेंटीमीटर येईल. इथं चौरस सेंटीमीटर होतं म्हणून इथंही चौरस सेंटीमीटर, 324 चौरस सेंटीमीटर येईल. आलं लक्षामध्ये? हे नेहमी लक्षात ठेवा. डायरेक्ट करून टाकायचं. जेवढं काय असेल त्याच्यात ती आणि ही सारखं आहे हे लक्षात ठेवायचं आणि तसं करून टाकायचं. सारखं आहे त्याला घ्यायचं लक्षात आणि ते करून टाकायचं. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72, 69, 63, 58, 45, 8 पोत्यात तो समान 10 पोत्यात भरला. आता बघा, अगोदरचे 10 पोते समानच आहेत हे लक्षात ठेवलं असं गृहीत धरू. आता काय करतात काही लोक? या सगळ्यांची बेरीज करायची. सगळ्यांची बेरीज म्हणजे 40 अधिक 25 अधिक 72 अधिक 69 अधिक 63 अधिक 58 अधिक 45 अधिक 38, आणि ह्याला 10 पोत्यात समान भरायचे म्हणून 10 न भागतात. मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करू. 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21 आणि 3 24, 24 आणि 9 33, 33 आणि 2 35, 35 आणि 5 40, 40 ला 0, म्हणजे हे 10 पोत्यात भरायचं असतं म्हणून ह्याला 10 न भागतात. ओके, आता बेरीज करू. 40 ला 0 हाच्याले 4, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 23, 23 आणि 6 29, 29 आणि 5 34, 34 आणि 4 38, 38 आणि 3 41, 410. 410 भागिले 10 बरोबर 41. ओके, तर 41 किलोग्रॅम असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक पोत्यात भरलं तर किती किती गहू येणार. मग कधी कधी मी असं सांगतो की ते 40 गृहीत धरा की ते 40-40 राहणार आहेत, म्हणजे 2 पोत्यात 40-40 आहेत असं गृहीत धरलं आहे ना. मग हे 8 पोत्यात हे 40 आहे, ह्याला काही देणं घेणं नाही. हे -15 असं करायचं. हे प्लस 32 आहे, हे प्लस 29 आहे, हे प्लस 23 आहे, हे प्लस 18 आहे, हे प्लस 5 आहे, हे -2 आहे. हे असं करून घ्यायचं. ओके, आता आपण 40 ही मानीव गृहीत धरलं होतं. 40 40 40 40
8 मध्ये 40 राहणार आहे, किती वाढणार आहेत ते बघायचं फक्त. बरोबर आहे. हा, आता बघा बरं, काय काय कमी झाले आणि काय काय जास्त झाले, किती वाढणार आहे ते आपल्याला लक्षात येतंय लगेच. हा, हे मायनस किती झाले, मायनस वाले आहेत 17, है ना. आता प्लस वाले किती आहेत बघा, 17 म्हणजे कुठून कट होऊ शकतात, 18 कट झाले, म्हणजे इथं प्लस 1 राहिलं आणि हे कट झालं पूर्ण. मग आता 5 आणि 1 6, 6 आणि 32 38, 38 आणि 3 41 आणि 20 61, 61 आणि 9 70, 70 आणि 20 90 झालं. आता मग हे 40 होतं, मग आता 90 भागिले 8, 8 एक 8, है ना. 2 तर 40 40 जाणार, कारण 2 पोते वाढणार आहेत, 2 पोते वाढणार आहेत ना, बरोबर आहे का नाही. मग ते 40 40 गेले, मग ते 40 40 गेले तर राहिले किती, 10. मग 10 भागिले 10 म्हणजे ह्याच्यात फक्त 1 न वाढ झाली, 1 न वाढ झाली म्हणजे 41 झाली. मग तुम्ही म्हणताल 90 होतं ना, हे प्लस 90 होतं, हे 8 जणांचं किती आलं, 40 40 40. मग अजून दोघांचं 40 40 धरलं, कारण 10 पोते आहेत ना, 40 40 धरलं तर 40 आली, ते उरले 10. मग 10 मध्ये 10 झाला, एक एकच येणार आहे, मग 40 आणि 1 41 झाली, असा त्याचा अर्थ. मग त्याच्यात जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ते आम्ही त्या पद्धतीनं करतो, पण सराव लागतो त्याला. वर्गातील मुलाच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. वर्गाच्या संख्ये इतकी रक्कम गोळा केली म्हणजे हा वर्ग झाला. वर्ग, वर्ग म्हणजे स्क्वेअर बरं का, म्हणजे तुम्ही म्हणताल वर्गच झाला, तो वर्गच आहे की अगोदर एखाद्या संख्येचा वर्ग असा त्याचा अर्थ. समजा मी 10 मुलं आहेत आणि 10 10 रुपये गोळा केली, तर 10चा वर्ग झाला तो. त्यात वर्ग शिक्षकाने 272, मग 272 फक्त वजा केली की हा कोणाचा तरी वर्ग आहे, असं त्याचा अर्थ. मग 1001, त्याच्यातनं 1001 मधनं 272 रुपये वजा केले, 11 मधनं 2 गेले, 9 राहिले, 10 मधनं 8 गेले, 2 राहिले, 10 मधनं 3 गेले, 729. जर 729 वर्ग पाठ असेल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. ओके, इथं एवढं तरी कळतंय का, 9 अंक आहे, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 3 किंवा 7 आहेत तीच ही असू शकते. हे 2 कट झाले, म्हणजे मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं होतं, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81. म्हणजे ज्या वेळेला 1 आणि 9 येतात त्यावेळेला जर वर्गात 1 आणि 1 आलं तर वर्गमुळात 1 तर 1 येते किंवा 9 येते. वर्गात जर 4 किंवा म्हणजे 4 4 आलं तर एक तर 2 आणि 8 येते, हे इकडे लक्षात ठेवायचं. इकडे जर 9 9 आलं तर इकडे 3 किंवा 7 येते, 6 6 आलं तर 4 किंवा 6 येते. ह्या जोड्या आहेत, म्हणजे 1 ची 9 ला जोडी आहे, 2 ची 8 ला जोडी आहे, 3 ची 7 ला जोडी आहे, 4 ची 6 ला जोडी आहे. हे इथं लक्षात. कधी 9 आलं तर मग काय काय येतं, 9 आलं तर एकक स्थानी 1 तर असलं पाहिजे किंवा एकक स्थानी 7 तर असलं पाहिजे. 9 आलं, सॉरी, 3 तर असलं पाहिजे किंवा 7 तर असलं पाहिजे. ओके, मग आता हे झालं, आता हे गेलं. आता हा 7 वर्ग कुणाच्या कुणाच्या मध्ये आहे, 7 वर्ग आहे 4 आणि 9च्या मध्ये. ओके, 4 आणि 9च्या मध्ये आहे 7 वर्ग. 7 7 उरलेलं हे 2 कट करायचे आपण, वर्ग काढतोय म्हणून. मग 7 कोणत्या 2 वर्गाच्या मध्ये आहे, 4 आणि 9च्या. त्याच्यातला लहान वर्ग कोणता आहे, 4. त्याचं वर्गमूळ कुठलं, त्याचं वर्गमूळ लिहून टाकायचं, 2 2. आता 7 4 ला जवळ आहे का 9 ला जवळ आहे, 7 हा एवढा इथं 4 लिहितो, इथं 9 लिहितो, हा दोन्हीच्या मध्ये आहे. मग आता या लहान संख्येचा वर्गमूळ त्याच्या पुढे लिहून टाकायचं, 2 2, लहान संख्येचं कुणाच्या 2 संख्येच्या मध्ये. आता मग ही जी संख्या आहे 7, ती 9 ला जवळ आहे का 7 ला जवळ, 4 ला जवळ आहे. 9 ला फक्त एकच अंक आहे, 8 9, म्हणून जर दुसऱ्याला जवळ असेल तर दुसरी संख्या म्हणजे मोठ्याला जवळ असेल तर मोठा अंक वर्ग असते वर्गमूळ, आणि जर लहानाला जवळ तर लहान अंक वर्गमूळ असते. मग आता की 27 उत्तर आलं तुमचं, 2च राहिले होते, 27 उत्तर आलं. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला आपण बिंदू जोडतो, रेषाखंड तयार करतो, बिंदू किती आहेत बघा अगोदर, 1 2 3 4 5 6 7 8 बिंदू आहेत. तर नेहमी जेवढे बिंदू असतात त्याला त्याच्या पाठीमागील संख्येनं गुणायचं आणि 2 न भागायचं. ओके,
बेक बे, बेचोक 8, 7 चोक 28, 28 रेषाखंड तयार होऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे. 28 पर्याय कुठं असेल तर तो पर्याय आपला पर्याय क्रमांक 3 ला 28 आहेत. तर 28 हे आपलं उत्तर आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. अतिशय सोपं आहे आणि जवळजवळ प्रत्येक वेळेला इथं आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची. ओके, हे विद्युत खांब आहे. विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली. शिडी उभी करू आता. ओके, ही शिडी उभी केली. तर आता त्यांचं मत असं आहे, ओके, तर त्यांचं मत आहे की आता ही अंतर किती आहे. त्यांचं मत असं आहे की ही अंतर किती आहे. ओके, असा काटकोन त्रिकोण तयार होतो. ही काटकोन त्रिकोण तयार झाला. हा, ही आहे ती खांब आहे, याची उंची आहे 9, ही आहे ती शिडी आहे, याची उंची आहे 15 आणि आपल्याला हे काढायचे, हे अंतर काढायचं. हे x आहे तर हे काढायचं. आता मी त्रिकुट सांगितली होती तुम्हाला गेल्या वेळेलाही की जर त्रिकुट असेल तर 3 4 5. आता ही सीडी जी आहे ते 5च्या पटीत आहे का बघा. त्याच्यातली दोन बाजू एक 3च्या पटीत आहे का बघा. 5च्या पटीत आहे ना सीडी. किती पटीत आहे? 5 त्रिक 15. ओके, मग आता एक बाजू किती पटीत आहे ह्याच्या? 3 त्रिक 9. तर दुसरी बाजू याच्या पटीत असते, तेवढ्याच पटीत असते. त्याला 3 4 5 त्रिकुट असं म्हणतात. 3 चोक 12. 12 हे उत्तर आहे. त्याला तुम्ही सोडवलं तरी तेवढं देणार. कर्ण वर्ग 15चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक x चा वर्ग. हा, 15चा वर्ग 225 बरोबर 9चा वर्ग 81 अधिक x वर्ग. 15चा वर्ग 225 वजा 81 बरोबर x वर्ग. 225 मधून 81 गेले 144 राहतात बरोबर x वर्ग. x बरोबर वर्गमुळात 144 बरोबर x. वर्गमुळात 144 म्हणजे 12चा वर्ग येतो. मग आता असं पटकन निघतंय ना की दोन संख्या आपल्याला कळाल्या. एक 9 आहे, दुसरी x, तिसरी 15 आहे. मग आता हे 3 4 5च्या पटीत असतात का बघायचं. हे 5च्या पटीत आहे, हे 3च्या पटीत, तेवढ्याच पटीत असतात. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. हे पटकन कळत. काटकोन त्रिकोणच असतो हा. ओके, 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसात. हे बघा, 5 स्त्रिया प्लस 5 पुरुष किती दिवसात? 5 दिवस. 5 दिवस प्रत्येकी काम करतात तर 20,000 रुपये मजुरी. ओके, थोडस खाली लिहू. 7 स्त्रिया अधिक 3 पुरुष किती दिवसाची? 2 दिवस बरोबर 7,200. अशा उदाहरणामध्ये त्यांची एका दिवसाची मजुरी काढून घ्यायची. मग एका दिवसाची मजुरी हे म्हणजे 5 पुरुष 5 स्त्रिया जर एक दिवस काम केलं, मग तुम्ही म्हणताल ते कसं काढायचं? हे 5 दिवसाची 20,000 आहे. मग हे 5 दिवस तिकडे भागायचे. ओके, मग काय होईल बघा. 5 स्त्रिया प्लस 5 पुरुष बरोबर 20,000 भागिले 5 बरोबर 5 चोक 20 म्हणजे 4,000 रुपये त्यांची एका दिवसाची मजुरी. एका दिवस 5 स्त्रिया आणि 5 पुरुष एक दिवस जर ह्यांनी काम केलं तर 4,000 आणि 5 दिवस केलं तर 20,000 होते. एक दिवस केलं तर सगळ्यांनी मिळून 4,000 रुपये होते. आता ह्यांचं मी एक दिवसाचं काढून घेऊ. मग तुम्ही म्हणताल असं कसं निघतंय? हे दोन तिकडे नेऊ ना. 7 स्त्रिया अधिक 3 पुरुष ह्यांनी जर एक दिवस काम केलं तर ह्यांची मजुरी किती होते? 7,200
भागिले हे 2 दिवस आहेत तिकडे नेऊ, भागिले 2, बे एक बे, बेत्रिक 6, बेसख्ख 12 म्हणजे 3600 रुपये. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आले. 5 स्त्रिया 5 पुरुष 4000 रुपये आणि 7 स्त्रिया 3 पुरुष 3600 रुपये. ओके, एकाला कोणाला तरी मोल्ड करू आपण, है ना. आता ह्याच्यातला अजून एक स्त्रिया एक पुरुष केलं तर अजून कमी होते ते. ओके, हे 5 स्त्रिया 5 पुरुष आले ते एक नवीन हे घेऊ. ओके, हे बघा आपल्याकडे दोन गणित आले होते. 5 स्त्रिया प्लस 5 पुरुष बरोबर 8000 रुपये, सॉरी 4000 रुपये आणि 7 स्त्रिया अधिक 3 पुरुष बरोबर 3600 रुपये. मग आता ह्याच्यावर क्रिया करू आपण. हे 5 5 सारखं काय बघा, कॉमन निघालं. मध्ये काय राहिलं, एक स्त्री प्लस एक पुरुष बरोबर 4000. मग आता हे 5000 तिकडे नेऊ. एक स्त्री प्लस एक पुरुष म्हणजे एका दिवसाचं काम बरोबर 4000 भागिले 5, 5 एक 5, 5 40, 800 रुपये झाले. आता ह्याला 3 करू आपण, 3, कारण तिकडे 3 आहे म्हणून ह्याला 3 न गुणू, ह्याला 3 ने गुणू. पण 3नच का बरं, कारण इथं 3 पुरुष आहेत म्हणून. पटकन वजाबाकी केली की निघून जात. हा, मग काय होईल, 3 स्त्री अधिक 3 पुरुष बरोबर 8 त्रिक 2400 म्हणजे 800 ला बी म्हणायचं. आता त्याच्यातनं वजा करू हे. हा, वजा करा. 3 स्त्री म्हणजे हे अधिकच राहतं नंतर वजा होते. हा, 3 पुरुष बरोबर 2400. आता बघा वजाबाकी केली तर सगळं वजा होते. ही वजा होते, ही वजा होते, ही वजा होते. करा. आता हे वजा वजा म्हणजे हे गेलं, 3 पुरुषाला 3 पुरुष गेलं. 7 मधनं 3 स्त्रिया म्हणजे 4 स्त्रिया, 4 स्त्रिया बरोबर 3600 मधनं गेलं तर 1200. मग एका स्त्रीचं वेतन किती आलं, एक स्त्री बरोबर 1200 भागिले 4 बरोबर 300 रुपये. एक स्त्री बरोबर 300 आलं. कोणाचं काढायचंय आपल्याला, तर एक पुरुष आणि 2 स्त्रियासाठी. ओके, चलो, म्हणजे स्त्रीचं काळ निघालं. आता ते ह्याच्यामध्ये ठेवती किंमत, एक स्त्री प्लस एक पुरुष बरोबर 800 रुपये. हा, स्त्रीची किंमत आलेली आहे आपल्याकडे 300 अधिक एक पुरुष बरोबर 800. हा, आता हे 300 पलीकडे जातील. एक पुरुष बरोबर 800 वजा 300. हा, एक पुरुष बरोबर 500. आता जे आपल्याला प्रश्न दिले तो प्रश्न काढू आपण. हे इकडून इकडे आलो आपण. हा, जो प्रश्न दिलाय तो बघा काय म्हणते, एक पुरुष आणि 2 स्त्रिया. हा, एक पुरुष अधिक 2 स्त्रिया. ओके, एका पुरुषाची किंमत किती निघाली, 500 अधिक 2 गुणिले स्त्रियांची 300. हा, 500 अधिक 3 दोन्ही 600 बरोबर 1100 रुपये मजुरी पडेल. ओके, 1100 रुपये हे उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं 2025 चा पेपर 1 आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. 2025 चा पेपर 1 याच्यामध्ये जर माझ्या टीटी देणाऱ्या सगळ्या गुरु बांधवांनी, शिक्षक बांधवांनी जर एक विचार केला तर 30 प्रश्नामध्ये असे काही प्रश्न आहेत जे की 18-19 जे रिपीट होतात एका घटकावर आहेत, आणि एक 10-11 जे प्रकार आहेत ते 1-2 वर्षाने रिपीट, तेही रिपीटच होणार आहेत पण 1-2 वर्षाने रिपीट होतात. म्हणजे 17-18 प्रश्न प्रत्येक वर्षी रिपीटच होतात. 10-11 या वर्षी नाही आले पुढच्या वर्षी, असं म्हणजे साधारणतः एक 40-42 टाईप मध्ये आपला पूर्ण सिलेबस संपतो. आणि लेक्चर बघा, लेक्चर जर आवडले तर आपल्या मित्रांना वगैरे हे शेअर करा. ओके, चलो, आपण ही सिरीज अशीच चालू ठेवणार आहोत. आता आपण पेपर 2 घेणार आहोत. पेपर 2 चा 2025 चा पेपर 2 आणि 2024 चा पेपर 2. ओके, चलो, धन्यवाद. आणि द लॉयन अकॅडमीला जे युट्यूब चॅनल आहे आपलं, त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा
आवडलं तर कमेंट करा. ओके, चलो धन्यवाद.